किरण, नाशिकमध्ये मतोबा मंदिरातून चोरी गेलेल्या मूर्ती न मिळाल्यानं ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले। नाशिकच्या नेताळे गावात 1.5 तासांपासून रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। ग्रामस्थांनी नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग अडवून धरलेला आहे। निफाड पोलिसांच्या कामगिरीवरती ग्रामस्थांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे। मतोबा मंदिरातून मतोबा देवाच्या मूर्ती दुसऱ्यांदा चोरीला गेली आहे। किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। किरण, काय नक्की हा आक्रोश आहे ग्रामस्थांचा? कारण माझ्या मते पुढच्या महिन्यात मतोबा देवाची यात्रा आहे। कस्तुरी, अगदी खरं। आपल्याला माहिती आहे की जानेवारी महिन्यामध्ये या मतोबा महाराजांची यात्रा असते। जवळपास 15 दिवस हा संपूर्ण यात्रोत्सव असतो। लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 10 दिवसांपूर्वी मतोबा मंदिरातून दानपेटी आणि 2 चांदीच्या मूर्त्या त्या चोरीला गेलेल्या होत्या। खरं म्हणजे यापूर्वी देखील एक मूर्ती चोरीला गेली होती। नंतरच्या काळामध्ये ती मूर्ती सापडली आणि तत्पूर्वी एक मूर्ती तयार करण्यात आलेली होती। अशा दोन्ही मूर्त्या या ठिकाणाहून चोरीला गेलेल्या होत्या। निफाड पोलिसांनी लवकरात लवकर चोरांना शोधून मूर्त्या मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं होतं। त्या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधींनी जाऊन देखील या संपूर्ण भागाची पाहणी केलेली होती। नंतरच्या काळामध्ये दानपेटी फोडलेल्या अवस्थेमध्ये एका विहिरीत देखील आढळून आलेली होती। मात्र अद्यापही चोरांचा शोध लागलेला नाहीये, मूर्त्या मिळून आलेल्या नाहीये आणि 10 दिवस उलटून गेले तरी अद्यापही चोरांचा शोध लागत नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। नाशिक ते संभाजीनगर हा जो रस्ता आहे तो रोखून धरलेला आहे। 1.5 ते पावणे 2 तास झाले, अद्यापही हे ग्रामस्थ त्या ठिकाणाहून हटायला तयार नाही। पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करतात। कस्तुरी, पण किरण, आता या ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत, त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। पोलीस अधिकारी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचणार आहेत का? खरं म्हणजे त्या ठिकाणी काही पोलीस अधिकारी देखील पोहोचलेले आहे। मात्र ग्रामस्थ आक्रमक आहे। 10 दिवस उलटून गेले, अद्यापही चोरांचा शोध लागलेला नाहीये, मूर्त्या मिळत नाहीये। त्यामुळे ग्रामस्थांची भावना जी आहे ती संतप्त आहे आणि त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न देखील आता पोलिसांच्या माध्यमातून केले जात आहेत। त्यांना कितपत यश येतं ते बघणे महत्त्वाचं असणार आहे। कस्तुरी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय नाशिक मधली दृश्य, मतोबा मंदिरातून चोरट्यांनी अत्यंत शिताफीनं या मूर्ती चोरून नेल्या आणि त्याचा संताप म्हणून ग्रामस्थांनी आज महामार्ग रोखून धरलेला आहे। 10 दिवसांपूर्वी मतोबा मंदिरातून दुसऱ्यांदा ही मूर्ती चोरली गेली। पहिल्यांदा जेव्हा मूर्ती चोरली त्यानंतर तशीच काहीशी समान दिसणारी मूर्ती बनवण्यात आली, ग्रामस्थांनी ती बनवली। मात्र पुन्हा या चोरट्यांनी या दोन्ही मूर्त्या चोरून नेलेल्या आहेत।